आ घड्याळाच्या प्राइस आहेत त्या हो. ₹1,00,000 घड्याळ आहे ते. ऑफकोर्स. बेवफा 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 निकली है तू काळजात मंडळी तू मागशील काय आग्राने माझ्या मळामंदी घुसशील काय. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा शूट आपण गाडीतून शूट करतोय कारण की काल रात्रीच पुण्यामध्ये आलोय. आजची सगळ्या मीटिंग्स वगैरे साईट व्हिजिट्स वगैरे सगळ्या झाल्यात. ते करता करता खूप बोर झालोय. त्यासाठी एक पीसफुल म्हणता येईल की शांत ठिकाणी जातोय आपण. ठिकाण कोणतं आहे हे तर नाही तुम्हाला सांगणार आहे. ठिकाण बघण्यासाठी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये असंही दिसेल. आणि ऑफकोर्स जर कुठल्या ठिकाणी चाललोय तर एकटा तर जाणार नाहीये. तर आपल्यासोबत फाल्गुनी सुद्धा आहे. तर बघूयात, आपण जाऊयात, तिला पिक करूयात. पाऊस तर खूप पडायला चालू झालाय, पण बघूयात. असंही आपण पोचलोय तिच्या इथे. आली आहे तिची राईट साईडला ही अपार्टमेंट आहे. केला होता तिला कॉल, आता बघूयात पोचेलच ती जस्ट. मॅडम आल्यात, बघूयात आता. छत्री वगैरे तर घेऊन आलेत. मॅडमचं शूट घेण्याच्या नादात सगळं टोटल कार सगळी हे झाली. दरवाजा माझा भिजलाय सगळा तुझ्या नादात. मग कसा वाटतोय पाऊस? म्हणलं एवढं नाही लागायचा, खूप लागला. मग कसं वाटतंय पुणे? सांगा जरा, आमच्या लोकांना तरी सांगा कसं वाटतंय. पुणे चांगलं वाटतं. पाऊस वगैरे कसा आहे काय? पाऊस चांगला नाही वाटत. नाही वाटत आहे का? आय हेट हे चिपचिप. बघ ना माझी केस ओली झाली. आपण कुठे चाललो? हा, बघूयात. तुला कशाला नको त्या पंचायती पाहिजेत? चल ना, तुला पण घेऊन जातोय, यांना पण घेऊन जातोय. बघूयात आपण कुठे चाललोय ते. मलाच माहित नाही कुठे चाललोय. गाडी नेल तिकडे. पुण्याचं ट्रॅफिक आणि पुण्याचा विकेंड हे आजपर्यंत कुणाला म्हणजे समजलेलं नाहीये. हे बघा काय किती ते ट्रॅफिक. बेवफा 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 निकली है तू झूठा प्यार झूठा प्यार झूठा प्यार बेकार है तू. भरवसा नाही आणि माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. सो गाईज, फायनली आपण पोचलोय भरपूर ट्रॅफिकच्या गर्दीतून. म्हणजे एवढे धक्के खात खात आलोय. कसं वाटलं तुला ट्रॅफिक? बेकार, खूप बेकार. जागा रिव्हील करायची? हो, ऑफकोर्स. काही नाही, तुम्हालाही माहितीये आपण आलोय खडक वाचलेला. तुम्ही गर्दी बघा फक्त. विकेंडचा फक्त नजारा आहे. भरपूर गर्दी आहे. बघूयात आता पुढे काय काय आपल्याला भेटते बघायला. माहिती वाटतं मला. मला पार्किंगच भेटलेलं नाहीये जवळ. गाडी भरपूर लांब लावलीये. चालत आलोय. आता हे काय मागच्या साईडला आहोत आम्ही. बघूयात, सनसेट भेटला तर दाखवतोच मी तुम्हाला. हे असं आहे की लॉक शूट करायच्या ना, गाडी लॉक केली का नाही हेच माहिती नाहीये. परत चाललोय, गाडी लॉक करतो. इथं सीन असा आहे की तुम्ही लेक साईडला बसून मस्तपैकी असं काही तुम्ही जे घेताय वगैरे ते एन्जॉय करू शकता. मग ते चहा घ्या, वडापाव, भजी वगैरे सगळ्या गोष्टी. आपण तिथं पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवूया. कसा लागतोय बघ? गरम गरम जात नाही मला. जाणार ना, बघ ना. टेस्ट तर कर. तू म्हणली कुल्हडचा घे म्हणून कुल्हडचा घे. पण कुल्हड मध्ये नाहीये ना.
चहा प्यायला. अरे कुल्हड त्यांच्याकडून संपली ना, त्यांची भांडी संपलीत ती. काय वाटतंय? असं खाऊ नाही वाटत रे काय भजी वडापाव का बरं? काय माहिती. हे असलं तुला का वाटतंय? हा वरचं वरचं घ्यायचंय का? चटपट आहे ना. तुझ्या डाएट मध्ये बसतोय? हे गप रे तू डाईट डाईट. That's good. तिकीट झाले का झालंय. नक्की? हे जास्त बेटर आहे. कशापेक्षा ह्याच्यापेक्षा? हो नक्की गाईस, तुम्ही पण एकदा या आणि तुम्ही एकदा सांगा काय बेटर लागतंय. सो गाईस, बघितलं तुम्ही, भरपूर गर्दी झालीये विकेंड असल्यामुळं. तुला कसं वाटलं ते सांग बाई. छान वाटलं. खूप छान वाटलं वाटलं. तुला छान एवढ्या गर्दीत पण? हो. अरे नाईस प्लेस पण थोडीशी गर्दी. वीकेंड अवॉइड करा प्लीज. वीकडेजला या वेळ काढून. जाऊयात आता गाडीपर्यंत चालत, कारण की भरपूर उशीर पण झालाय. बघूयात. आणि पुढे आपल्याला पुनावळ्यापर्यंत हिला सोडायला जायचं आहे म्हणल्यानंतर गर्दी अजून खूप वाढेल. चाल ना पटपट. कुठं राहिली? हो हे एवढं वजन माझ्या हातात दिलंय आणि म्हणे चाल पटपट. काय वज स्वतःच खायला घेतलंय, पाण्याची बॉटल ही बघ बॅग. अच्छा अच्छा, म्हणजे मी मोकळाच आहे. हा ऑफकोर्स. हातात फोन घेऊन नुसतं ब्लॉग ब्लॉग ब्लॉग. सो गाईज, सगळे एक्सप्लोर करून तर झाले. आता बघूत आपण निघूयात. पहिलं फाल्गुनीला पण ड्रॉप करूयात. आल्यात मॅडम पण. तू माझ्यापासून काहीतरी लपवलंयस काय? घड्याळ कधी घेतली तू? घेतलं बघू. लपून छपून. कुठला आहे? असेल बघू. स्वस्त आहे रे. बघू तर कुठला आहे? वर्षाचे. आ? वर्षाचे आहे. स्वस्त आहे ते घड्याळ? स्वस्त आहे. बघू. हे घड्याळ का? बघू ऑनलाईन त्याची काय प्राइस आहे, जरा एकदा दाखव. दाखव अरे मी तर नाव पण पहिल्यांदा ऐकतोय भाई त्याचं काहीतरी. ते असं केलं काय होते? अच्छा हा, त्याच ओके, ओके, प्राइसिंग आलं 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 दाखवतो. लक्षात, आलं लक्षात. मोबाईल इकडे दाखव जरा. थांब ना काहीतरी लोड. छेडछाड करशील. आ? घड्याळाच्या प्राइस आहेत त्या? हो. ₹1,00,000 घड्याळ आहे ते. ऑफकोर्स. ₹1,00,000 घड्याळ साधा आहे, किरकोळ आहे. एक्सपेन्सिव्ह घड्याळ नक्की आहे कोणतं? घड्याळ. घरात लावायचं का भिंती? तुम्ही भिंती कुठलं घड्याळ लावता का? हीच घड्याळ भिंतीवर पण लावता? हा? नाही. अरे मामाने गिफ्ट केलेली बर्थडेला. मामांनी गिफ्ट केले? मामा कोणती वॉच वापरतो मग? आय मीन बर्थडेला पण नाही केलेली. मामा ह्याला गेले होते, चायनाला गेले होते तेव्हा त्यांनी गिफ्ट. देखो, मतलब बड़े लोग मासूमियत ऐसी दिखाते हैं, हा ना? सो गाईज, आपण फाल्गुनीला सोडायच्या ठिकाणी पोहोचलोय पुनावळ्यामध्ये. तर आता तिला सोडूयात आपण आणि व्लॉग संपूयात. का राहते काय अजून? डू लाईक शेअर सबस्क्राईब. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम राहू द्यात. भेटूयात अशाच एका न्यू व्लॉग मध्ये.